देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्णम् प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपम्। ॐ नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यम् उग्राय च कपर्दिने महादेवाय धीमहि त्र्यंबकाय शिवाय च ईशानाय मखंदाय नमस्ते मल्लिकार्जुने निदशिखंडाय चक्षुषे त्रिनेत्राय राधाय सुरेतसे करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराणं विहितं वा सर्वमेव क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् तन्नो रुद्रः प्रचोदयात्। माझ्या मागे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। मी दररोज का हा मंत्र म्हणण्यासाठी सांगत आहे। अनेक व्याधींना निवारण करणारा, सुंदर असा दीर्घायु प्राप्त करणारा रोगनाशक मंत्र जर कोणता असेल तर महामृत्युंजय मंत्र आहे। मंत्र सिद्ध केला तर मेलेला माणूस जिवंत करायची ताकद या महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे आणि तो सिद्ध गुरुच्या मुखातून करावा लागतो आणि तुम्ही भाग्यवान आहात। तुम्हाला या शिवपुराण कथेच्या माध्यमातून तो सिद्ध देणे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मुखातून तुम्ही बोलवून घेतो। ओम त्र्यंबकं यजामहे। मला माझ्या माहितीनुसार जसा आवडता आवाज येत नाहीये, तुमचा आवाज जरा जोरात पाहिजे। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। संगीत के साथ साथ जप करेंगे। यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् दुःखमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्।
सुगंधी पुष्टी वंदनम दुर्वारुणी वंदना मृत्युरुक्षी अमृता उमापति महादेव की नमः पार्वती पति हर हर जोर से बोलिए हर 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक कारण करुणावलय पंढरीश पांडुरंग परमात्मा थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुण्यात पावन झालेली आपली भातखेडे नगरी आणि या भातखेडे नगरीमध्ये ग्रामदेवता स्थानदेवता इष्ट देवता भगवान गिरणेश्वरांच्या कृपेने ही मंगलदायिनी गिरणेश्वर शिवपुराण कथा सुरू आहे त्याचा आजचा आपला तिसरा दिवस. भगवान शिवाची कथा ही मंगलदायिनी आहे, कृपा करणारी आहे, जगाचं कल्याण करणारी आहे. महाराज कल्याण करते जगाची, हो जगाचं कल्याण करणारी. पण त्याचा जो असर आहे तो लगेच दिसत नाही बरं. लोकांना अलीकडे काय पाहिजे माहितीये का, कथेला आले आले लाभ व्हायला पाहिजे, मंदिरात गेल्या गेल्या लाभ व्हायला पाहिजे. लाभ नाही झाला की लोक देव सुद्धा बदलायला वेळ लावत नाही, ही गरज नाही. बाबाची कथा कल्याणकारी आहे पण वेळ लागतो. एक सुंदर गीत आमच्या तिकडे त्या ठिकाणी म्हटलं जातं, गुजरातमध्ये असताना आम्ही हे गीत आवर्जून म्हणतो. कथा शिव के कल्याणकारी कथा शिव के कल्याणकारी मगर ये असर करेगी कथा बाबा कल्याणकारी मगर ये असर करेगी धीरे धीरे. कथा शिव के कल्याणकारी मगर ये असर करेगी धीरे धीरे. बड़ा ही दयालु है मेरा डमरू वाला, मेरा बाबा दयालु है, उसकी कथा का असर होता है लेकिन समय तो लगेगा ना. लोगों को इम्पैक्ट चाहिए, इम्पैक्ट. जैसे ही भक्ति करना शुरू किया कि भगवान ने कृपा कर देनी चाहिए और हमारा सब भला हो जाना चाहिए. लेकिन दुनिया वालों, भगवान सबका भला कर भी देगा तो लेकिन एक बात भगवान के मन में भी जचती है कि इनका भला कर दिया तो ये मेरी तरफ देखेंगे नहीं. जैसे ही लोगों का भला हो गया लोग भगवान के मंदिर में जाना बंद कर देते. आम्ही ऐकतो, आम्हाला काय गरज आहे देवाच्याकडे जायची, आमच्याकडे भरपूर काही आहे.
असे लोक बोलतात, असं नसतं. या जगात देवाशिवाय जगात काहीच नाही, आणि त्यात महादेवाशिवाय तर अजिबात नाही. त्याची कृपा करून घ्यायची असेल तर त्याची भक्ती, त्याचं प्रेम अंतःकरणात असायला पाहिजे. तुम्ही काय मंदिरात घेऊन जातायत, दिस इज नॉट इम्पॉर्टंट, ते महत्वाचं नाहीये. तुम्ही ते घेऊन जाताना तुमच्या मनात भाव कसा आहे ते इम्पॉर्टंट आहे. भाव आहे का मनामध्ये? तुम्ही पाणी घेऊन जातायत, मला एक साधा प्रश्न आहे महिला मंडळ सगळ्यांना, तुम्ही माझ्या बहिणीसारख्यात, आईसारख्यात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्याच्या डोक्यावर 24 आवर 24 तास गंगा मातेचं पाणी वाहत आहे, ज्याच्या डोक्यावर 24 तास गंगा माता अभिषेक करत आहे, तो भोले बाबा तुमच्या ग्रामपंचायतच्या टाकीच्या पाण्याने खुश होईल. बरोबर? काय वाटतं तुम्हाला? त्याला त्याची गरज आहे का? त्याच्या डोक्यावर भागवत पाटील गंगा माता पाणी वाहते, गंगा माता, अरे गंगा माता 24 तास 1 सेकंद सुद्धा त्याच्या डोक्यावर अभिषेक केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या लोटाभर पाण्यासाठी देव वाट पाहत असेल? वेडे आहात तुम्ही. तो पाणी नाही पाहत, पाणी आणणारा नाही पाहत, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, तो किती सुंदर स्वच्छ आलाय ते इम्पॉर्टंट नाही त्याच्यासाठी. त्याने ते पाणी आणताना, जल आणताना त्याच्या मनातला भाव काय हे माझा बाबा पाहतो आणि तुमच्यावर कृपा करतो. गड्या देवाची कृपा पाहिजे तर भाव पाहिजे. पण लोकांना अलीकडे भाव द्यायला आवडत नाही, भाव खायला आवडतो. तुमच्याकडे खाता कोणी कोणी भाव? लग्नामध्ये बघा बुवा, नवीनबाई भाव खाते, मोठी भाऊजाई भाव खाते नवरदेवाची, लई लोक भाव खातात. आता नवरदेव कडच्यांनी भाव खायचा नाही, भाव खायचे दिवस नवरी कडच्यांचे आहेत. नवरदेव कडचे विचार सांगतात, तुम्ही सांगता फक्त काही लोकांना भाव खायला आवडतो, भाव द्यायला आवडत नाही. काही लोकांना वेगळा भाव आवडतो. सकाळी सकाळी पेपर मध्ये पाहतात काही लोक, कल्याणचा काय भाव आहे. माणसांना कळलंय, तुम्हाला कळणार नाही. तुला काय कळलं रे? विविध प्रकारचे लोक आहेत, त्यांना वेगवेगळा भाव आवडतो. पण माझ्या देवाला तुमच्या अंतःकरणातला भाव आवडतो. त्याला पाणी नाही व्हायला चालेल, तुमच्या मनातला अहंकार आहे ना, अहंकार, तो अहंकार त्याला वाहा. तुमच्या जवळ असणारं प्रेम आहे ना, ते प्रेम त्याला द्या. तो देव प्रेमाचा भूकेला आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्य पण पार्थाचे करी तसे. देव प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. काय देवा घरी न मिळेची अन्न? देवाकडे खायला मिळत नव्हतं का? अर्ध्या रात्री द्रौपदीकडे जाऊन भाजीचं पान मागतोय तो, त्याला खायला नाही, त्याला खायला त्याच्याकडे भरपूर आहे, पण खाऊ घालताना जे प्रेम आहे ना ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. ओ माय, ऐका ना, कौसल्या माता चांदीच्या ताटलीमध्ये, चांदीच्या प्लेटमध्ये ओरिजिनल केसरी भात, आणि त्या केसरी भातामध्ये त्या ठिकाणी माखन मिश्री मिक्स करून कौशल्या माता मागे पडायची आणि रामजी पुढे पडायचे. ओ लाला, ओ लाला, अरे खा लो लाला, लल्ला खा लो, लल्ला खा लो. लेकिन राम लल्ला तो आगे दौड़ रहे. अरे लल्ला रुक भी जाओ, कितने दौड़ोगे, अरे रुक जाओ, थोड़ा थोड़ा खा लो लल्ला. लल्ला दौड़ते थे. और वही लल्ला जब बड़े हुए तो वही लल्ला जिस माँ के पास, एक माँ के पास चल कर गए, जिस माँ ने कभी कभी अपने मुंह को धोया भी न था, फिर भी उसने वो बेर चक कर रखे थे. उन झूठे बेर को खाने के लिए वो राम लल्ला खुद चल कर जाते हैं. क्यों? भिलनी का भाव देखा. भिलनी का जो भाव था, जो भाव 1000 साल तक बनने के लिए 1000 साल तक उसे राह देखनी पड़ी, तब जाके प्रभु आए. 1000 साल तक उसके दिमाग में एक ही चल रहा था. कौन सा? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जलाकर मैं दिवाली मनाऊंगी, मेरे जन्मों के भाग सारे खुल जाएंगे, राम आएंगे. बोलेंगे साथ में.
राम आएंगे आएंगे राम आएंगे, बोलिए राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. असं म्हटलं होतं ना, असं म्हटलं होतं राम राम आएंगे तो असं होतं का? दीप जलाकर दिवाली मैं मनाऊंगी. एक जन्मों के नहीं, मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. ये सब जाप मेरी शबरी जी ने 1000 साल तक किया. 1000 साल तक, 1000 साल तक राह देखती रही. प्रभु हमने सुना है आप सबको मिलने आते थे, मैं तो भूल नहीं जाती हूँ, क्या मुझे भी आप मिलने के लिए आएंगे प्रभु? 1000 साल बाद मेरे प्रभु खुद चलकर उस शबरी के दर पर आ गए. तो शबरी ने देखा कि सामने इस दुनिया के मालिक प्रभु श्री राम जी आकर खड़े हैं. तो दौड़ कर गई और प्रभु को बिठाया. क्यों? शबरी के मन में भाव था. क्या था? महादेवाच्या मंदिराकडे जाताना भाव येऊन अंतकरणातला भाव. पाणी टाकतात ना तुम्ही महादेवाच्या मूर्तीवर, जल टाकतात ना. ऐका, नेहमीच हे घरून घेऊन गेलेलं पाणी टाकण्यापेक्षा अजून एक तुम्हाला पाणी सांगतो मी, फार लक्ष देऊ नका. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. जगातलं सगळ्यात शुद्ध पाणी कोणतं आहे बरं? प्युअर वॉटर कोणतं आहे? बोला बोला. नारळातलं पाणी पण शुद्ध राहिलं नाही आता. नारळात पण भेसळ यायला लागली. कमी असलं की लोक वरून पाणी टाकतात त्याच्यामध्ये. बोला बोला, कोणतं शुद्ध पाणी जगातलं? आरोचं तर अजिबात नाही. ते फक्त तुम्हाला कोल्ड मिळेल, ते थंड मिळेल, चिल्ड करून मिळेल, पण ते शुद्ध नसतं. बरं बोला बोला, कोणतं पाणी आहे? वा वा, कोण बोललं? वा वा, बरोबर बोलले आमचे महाराज. तुमच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे जगातलं सगळ्यात शुद्ध पाणी आहे. सगळ्यात शुद्ध पाणी. कधी कधी आहे ना, आपल्या डोळ्यातलं पाण्याने आसवांनी माझ्या देवाला अभिषेक करा. माझा महादेव. जगामध्ये लोकांजवळ रडू नका, समाजातील लोकांजवळ रडू नका. लोक तुमचं रडून रडून ऐकतील आणि तेच बाहेर जाऊन हसून सांगतील. जगाजवळ तुमचं सुख पण सांगू नका. खूप चांगलं चालू आहे आमचं, एवढा मोठा व्यवसाय चालू आहे, कमीच नाही आम्हाला, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, काही कसली कमी नाही. हे ऐकून सुद्धा लोक जडतील बरं का तुमच्यावर आणि तुमच्या विनाशाची वाट पाहतील. तुम्ही खूप चांगले आहात, चांगल्या स्थितीला आहात. सुख आणि दुःख सांगायचं असेल तर देवाजवळ सांगा, लोकांजवळ सांगू नका. कधीतरी तुमचं खूप दुःख असेल ना मनामध्ये, डोळ्यांच्या आसवांनी महादेवाला अभिषेक. पण ते आसव सुद्धा मनातल्या प्रेमाने भावनेने यायला हवेत, डुप्लिकेट नाही बरं. नाही तर उद्या उठून घरून बांधून महादेव भोळा आहे, वेळा नाही. कळलं तुम्हाला? तो भोळा आहे, वेळा नाही. तो कळतो त्याला मनात कोणाचा भाव आहे. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही रे. देव काही बाजारचा भाजीपाला नाही, काही बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला.
सुरुवातीला भाव पूर्ण केला आपल्या समोर. गड्याओ, भगवंतावर प्रेम करा. देव प्रेमाचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला आहे. मनातली इच्छा पूर्ण करतो तो. इच्छा बोलून दाखवू नका. आपल्या मनात इच्छा आहेत ना, नका बोलू त्याच्याकडे. कशाला बोलतायत? त्याला कळत नाही का? त्याला कळतं. अरे चींटी के पाँव में घुंघरू बजता है, वो भी भगवान सुनता है. तो क्या आपके मन की बात सुन नहीं सकता हो? सुनता है. लेकिन आप बोल देते हो. बोलने से, जब ना बोलकर आप मांगते हो, ना बोलते हुए आपके मन की इच्छा प्रकट करते हो, तो भगवान देता अपने हिसाब से. और जब आप मांग लेते हो तो भगवान देता है आपके हिसाब से. आपको लेने के लिए कम हाथ होंगे तो भगवान खुद के हाथ दे देता है, जब भगवान खुद के हिसाब से देता है. सुंदर त्या ठिकाणी भाव आहे. आज या कथेसाठी प्रमुख उपस्थिती यांची लाभली. ते आमच्या सोबत आलेले उत्तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, परमादरणीय, परमस्नेही, गुरुस्थानी आदरणीय असणारे सावताजी महाराज मोवाडीकर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं काल्याचं कीर्तन यावर्षी सप्ताहामध्ये तुमच्याकडे होतं. नानांना सांगितलं, नाना चला भातखेड्याला कथेला जायचंय. प्रवीणवाडीचा फोन होता. नानांनी लगेच होकार दिला, मी येतो. आदरणीय नानाश्रींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसंच तुमच्या परिसराचं वैभव, तुमच्या भातखेडे गावावर विशेष प्रेम करणारे आदरणीय भागवत पाटील वरून भागवत पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा खूप मोठी साथ या कथेसाठी. त्यांच्यासाठी पण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, महाराज मंडळी, आमची माऊली असतील, महाराज असतील, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण कथा एकट्याने करायची नसते, एकट्याने होत नसते. नोवे हा एकट्याचा खेळ, मनवून मेळ जमविला. हा मेळ लागतो ना सगळ्यांचा. आजची कथा खूप सुंदर आहे. काल आपण शेवटची कथा कोणती पाहिली पोरांनो? बोला बोला. कोणाचा जन्म पाहिला आपण? बोला रे, बोला महिला मंडळ. कोणाचा? सती मातेचा जन्म पाहिला. दक्ष कन्या सती माता. सती ही दक्षांची कन्या आहे. तिचा क्रमांक कितवा हे तुम्हाला सांगितलं. दक्षाने आपल्या 27 मुलींचं लग्न चंद्रासोबत केलं. जे वर्षभरामध्ये 27 नक्षत्र येतात ना, त्या सगळ्या नक्षत्रासारखी आपण एखादी मुलगी सुंदर असली, आपण काय म्हणतो? अरे काही नक्षत्रासारखी सुंदर मुलगी आहे. 27 मुलींचं लग्न चंद्राशी केलं. 28व्या मुलीचं लग्न त्याने त्या ठिकाणी पितरांशी केलं. 29व्या मुलीचं म्हणजे स्वाहाचं लग्न त्याने त्या ठिकाणी अग्नीशी केलं. आणि 30व्या क्रमांकाची मुलगी सती माता ही आता हळूहळू मोठी होऊ लागली. बालपणापासूनच तिची खरी त्या ठिकाणी प्रीती होती महादेवांच्या भक्तीसाठी. तरुण मुलींसाठी सांगून जाईल, योग्य पती मिळावा असं वाटत असेल तर त्यासाठी शिवांची भक्ती खूप महत्वाची आहे. भगवान भोलेनाथाची केलेली भक्ती ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला, हे बेटा बोल नका रे, ए राजा, तुम्हाला योग्य पती त्या ठिकाणी मिळेल. मुळात योग्य पतीची व्याख्या काय हेच अलीकडे कळत नाही. श्रीमंत पैसेवाला असला की योग्य पती असतो असं नाही. तो मनानेही त्या ठिकाणी श्रीमंत असतो. आणि मुलींपेक्षा मुलींच्या आईंची चॉईस जास्त त्या ठिकाणी लांबली आहे. तुमचं सांगत नाही, आमची चुलती आहे. ती म्हणले, महाराज आपल्या चुलत बहिणीचं लग्न करायचं, तुझ्या चुलत बहिणीचं, माझ्या मुलीचं लग्न करायचंय. म्हटलं मग तुझी अपेक्षा काय? म्हणले माझी अपेक्षा फार जास्त काय नाही. म्हटलं कशी आहे? म्हणले माझं असं म्हणणं आहे महाराज, आपल्या बहिणीला आपण जिथं देऊ तो मुलगा सरकारी नोकरी पाहिजे. म्हटलं ठीक आहे, अजून काय इच्छा आहे? म्हणे महाराज त्यांना 10 बिघा जमीन. म्हटलं कशी? म्हणे बागायती. म्हटलं ठीक आहे, अजून काय? म्हणे त्यांना सलापनं घर पाहिजे, घाव मसालापनं घर, 2-3 प्लॉट पाहिजे. म्हटलं ठीक आहे, अजून काय? म्हणलं इथपर्यंत मला ठीक वाटलं. ती म्हणे महाराज पोरग्या एकटाच पाहिजे, भाऊ बी नको, बहीण बी नको. इथपर्यंत मला काही विशेष वाटलं नाही. म्हटलं अजून काही इच्छा आहे? म्हणे महाराज काय? पोरीने माय जर मरेल राहिले बोलतो बहीण मला घ्यायची.
मी तर वा भयानक झालो. म्हटलं अवघडच आहे. म्हटलं काकू याच्यापेक्षा भारी स्थळ आहे. म्हटलं कसं? अगं म्हटलं मुलगा 1.5 लाख पगार आहे मुलाला. म्हणे वा वा. म्हटलं भोंग्याचा आवाज कमी करा, इथं आवाज राहू दे. 1.5 लाख पगार आहे, 20 बिघे जमीन आहे, एकटा पोरगा आहे, 2 स्लॅबचे घर, एरंडोलला प्लॉट आहेत. म्हणे वा वा. कुठे आहे? म्हटलं बात खेळाले. काय खुश झाले. बाबा गावाचं नाव म्हणे महाराज देऊन टाक बिंदास, विचार करू नको, मागचा पुढचा विचार करू नको, बहीण तुझे बिंदास करून टाक, देऊन टाक म्हणले. म्हटलं पण मावशी काकू म्हणले काय? म्हटलं मुलाची एक अट आहे. म्हणे काय अट आहे? म्हटलं मुलाचं असं म्हणणं आहे पौर्णिमा आहे मरेल पाहिजे, तू मर तिनं लग्न लावच नाही. कसं काय? अरे 25 वर्षाच्या मुलाकडून एवढ्या अपेक्षा तुम्ही कशा देऊ शकता? त्याच्याकडे प्लॉट पण असावा, 4 व्हीलर पण असावी, बंगला पण असावा, सगळं व्यवस्थित असावं. कसं शक्य आहे ते? आजच्या चॉईसच लोकांच्या बदलल्या. असं तो विषय माझा महत्वाचा मला वाटत नाही, पण ते गरजेचं आहे. आज समाजामध्ये या गोष्टी घडत आहेत. अनेक तरुण मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत. त्यांचं कारण काय? तर लग्न न होत असल्यामुळे, आणि ते व्हायला कारण आपणच आहोत समाजातील काही लोक. मुली नाहीत असा विषय नाही, मुली भरपूर आहेत, चोचले वाढले. सती माता हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. मोठ्या झाल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवसानंतर त्यांचा लग्नाचा विषय. सती मातेने लग्नासाठी त्या ठिकाणी तयारी करावी, आणि त्या तयारीच्या नंतर दक्षाने सांगावे, व सती लग्न करायचं असेल तर ब्रह्मदेव आहे, पण ब्रह्मदेव माझा आजोबा आहे, तुला चालणार नाही. लग्न करायचं असेल तर तुझ्यासाठी विष्णू आहे, विष्णूशी लग्न कर, पण दुसऱ्या कुठं लग्न करू नको. सती मातेने सांगितलं, बाबा मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त भोले बाबा सोबत, त्यांच्याशिवाय मी कोणाशी लग्न करू शकत नाही. का सती तुला का गरज आहे त्या भोले बाबाची? नको करू का त्याच्याशी विवाह? अजून आपल्याकडे पर्याय आहेत ना. अगं त्याच्याकडे काय आहे? तो स्मशानात राहतो, सगळीकडे राखच राख आहे, संपत्ती नाही ग त्याच्याकडे, पैसा नाही त्याच्याकडे, घर नाही त्याला राहायला, भूतांसोबत राहतो तो. तू राहशील का? तू सुकुमार आहेस, नाजूक आहेस, तू कसं काय त्याचा संसार करशील? बाबा मला माहित नाही, मी लग्न करेल, आणि करेल तर फक्त कोणाशी? भोलेनाथाशी. दक्षाचा नकार आहे. दिवसामागून दिवस जात आहेत, पण सती माता आपला हट्ट सोडत नाही. अशा वेळेमध्ये त्या ठिकाणी सती मातेला शेवटी होकार द्यावा लागला, आणि दक्षाची सुद्धा सुप्त इच्छा तीच होती, हिने लग्न करावं तर कोणाशी करावं? भोले बाबाशी. लग्न ठरलं. सुंदर असा लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर सती माता आता त्या ठिकाणी दक्ष राजा आणि दक्षची पत्नी प्रसूती यांचा नमस्कार करून निघाली. आल्यानंतर जसं त्या ठिकाणी कैलासामध्ये प्रवेश केला, येऊन पाहिला सगळा संसार. सती माता म्हणजे आजकालची स्त्री नव्हती. तिने आनंदाने तो स्वीकार केला, आणि तिने सांगितलं, माझ्या पतीला ज्या स्थितीमध्ये आवडतं त्या स्थितीच्या अनुरूप मी होईल. महिला मंडळ, तुम्हाला घर कसं भेटलंय हे महत्वाचं नसतं. तुम्ही ठरवलं तर स्मशानात सुद्धा कैलास करू शकतात, आणि त्याला सुंदर कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. घर बिघडवायचं का घर सुधरवायचं हे सगळं तुमच्या हातात. माणसं बाहेर फिरतात, माणसांना घरातलं काही माहित नसतं, पण सगळं 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 तुमच्या हातात असतं. एखादी हुशारबाई असते ना, ती साधं घर असलं तरी सुद्धा त्याला अतिशय स्वच्छ ठेवून प्रसन्न घर ठेवते. छोटंसं घर असलं तरी. आणि एखाद्याकडे बंगला असू दे, घाणच घाण असतं सगळीकडे, पसाराच पसारा दिसतो. जाऊन सुद्धा असा त्या ठिकाणी कंटाळा वाटतो. अरे काय घरातली बाई किती हुशार आहे हे पाहायचं असेल तर घरातली पायरी चढता चढता घरातला सगळा डायग्राम समजतो. चढता चढता दरवाजाच्या मागे जर दिसलं बोकाचरा समजून घ्यायचं आडशी परिवार ह्या सगळा. म्हणून तुमच्या घरामध्ये येणारा माणूस तुमच्या घराची पारख करतो. म्हणून घर तुम्हाला कसं ठेवायचंय तुमच्यावर डिपेंड आहे. सतीमातेने सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित सगळं केलं. आता दोघं पती पत्नी राहू लागले.
दिवसा मागून दिवस जात होते. एके दिवशी भोले बाबा म्हणाले, सती मी जरा जाऊन येतो. कुठं चाललेत बाबा? म्हणले मला कथा ऐकायला जायचंय. कुठं जायचंय? कथा ऐकायला. बाबा कथा ऐकायला जातात? कोणाची कथा ऐकायला जातात तुम्ही? मी प्रभू रामांची कथा ऐकायला जातो. मग मी पण येऊ का? नको सती तू येऊ नको, मला जाऊ दे. बाबा असं काय करतात? ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ऐकली नाही का? म्हणले कसं काय म्हणतात ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं तुम्ही आहात तिथं मला जावं लागेल. मी तुमच्या सोबत येईन. वास्तविक पाहता महिला मंडळ शास्त्र असं म्हणतं की कथा श्रवण करण्यासाठी दोघांनी जोडीने घरून निघायला पाहिजे, जोडीने. आणि इथे येऊन जोडीने बसायला पाहिजे. मला सांगा बरं कोणाकोणा शक्य होईल बरं? तुम्ही जोडीने येऊ शकणार नाही मला माहिती. गणेश काकोच इच्छा पण काका म्हणे बराच जण मागे बसतो, बरं होईल असायला म्हटलं तर बरं आहे. नाही तिकडच्या तिकडे जायला मोकळं. बातखेड्यातले नाही सांगत, मी दुसऱ्या गावात सांगतो. अजून 4 दिवस काढायचे आणि काही टेन्शन घेऊ नका. माझं गाव आहे, मी माझं समजतो तुम्हाला सगळ्यांना. जोडीनेच यावं. आणि घडलं काय? दोघं निघाले. कधी? कुठं? चला रामायणाकडे. एक वार त्रेता जुग माही, हो शंभू गये कुंभज ऋषि पानी. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. त्रेता जुग माही, हो शंभू गये कुंभज ऋषि पानी. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. सखी जग जननी भवानी, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. एक बार त्रेता जुग माही, हो शंभु गए भज ऋषि पानी. राम सिया राम जय जय राम. संग सती जग जननी भवानी, हो पूजे श्री अखिलेश्वर जान. राम सिया राम जय जय राम. सोबत गेले. रस्त्याने जाताना त्यांना रस्त्याने एक चित्र दिसलं. काय चित्र दिसलं? की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघही वनात फिरत आहेत. कुठं फिरत आहेत?
वनात फिरता फिरता प्रभू रामचंद्र झाडांना लिपटतायत आणि म्हणतायत, देखी क्या मेरी मृगनयनी सीता की आपने किसे। प्रभु रो रहे हैं, बिलक रहे और बिलक बिलक कर कह रहे हैं, वृक्ष से, डाली से, पेड़ से, पशु से, पक्षी से, सबसे पूछ रहे हैं, आपने देखी हमारे मृगनयनी, जानकी जी को देखा क्या? कहाँ गई हमारी जानकी जी? बोलो बोलो कहाँ गई? बताओ बताओ। ये पूछ पूछ कर, फुट फुट कर रो रहे हैं और ये रोना देखा और राम जी को देखकर भोलेनाथ झुक पड़े और नमन किया राम जी का। जैसे ही राम जी का नमन किया, माँ सती देखकर हंसने लगी। प्रभु, एक तुच्छ मानव को आप नमन कर रहे हो कि ये तुच्छ मानव आपसे श्रेष्ठ है? सती, ये जो मानव दिख रहे हैं ना, मानव ये ब्रह्म है। कौन है? ब्रह्म। साधारण मनुष्य दिखाई दे रहे, लेकिन मनुष्य नहीं है, ये ब्रह्म है। प्रभु, कुछ भी बोलते हो, क्या कभी ब्रह्म भी रोता है? ये तो माया के अधीन एक तुच्छ पशु है, और जिसे आप ब्रह्म समझ रहे हो, ये ब्रह्म नहीं, साधारण मानव है। नहीं सती, तुम गलती कर रही हो। प्रभु, ठीक है, चलते हैं। दोघं निघाले। शंभू गहे कुंभज ऋषी पायी। कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य मुनी। कोण आहेत? अगस्त्य। यांचा जन्म कुंभातून झालाय, कुंभातून, घटातून। इतके महान ऋषी होते। आता आपल्याकडे एक प्रकार निघालाय, टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार आहे, जे बाळ जन्माला आणण्यासाठी आईची गरज नसते, अशा स्थितीमध्ये बाळ जन्माला आणतात। याचा शोध रामायणामध्ये 5000 वर्षापूर्वी सांगितलाय। त्या काळी लोक हसायचे, कुंभामध्ये, घटामध्ये काय बाळ जन्माला येऊ शकतं का? नाही रे बाबा, हे फार पूर्वी होतं। आता फक्त शास्त्रज्ञांनी जुनं नवं केलंय। आपल्याकडे सगळं तंत्रज्ञान होतं। मॅकलिने नावाचा जो इंग्रजांचा जो त्या ठिकाणी शिक्षण तज्ञ होता, त्याने सगळं जाळून टाकले, आपले ग्रंथ, वेद सगळं जाळून टाकले। मग ते आले कसे? सगळे जाळले होते वेद आदिक सगळे, पण काही विद्यार्थ्यांनी ते मुखोद्गत करून घेतले। 4ही वेद, ज्याने एक वेद त्या ठिकाणी मुखोद्गत केला त्याला वेदी म्हटलं गेलं। ज्याने 2 वेद मुखोद्गत केला, द्विवेदी त्याला नाव पडलं। ज्यांनी 3 वेद मुखोद्गत केले त्यांना त्रिवेदी म्हटलं गेलं, आणि ज्यांनी 4 वेद त्या ठिकाणी मुखोद्गत केले त्याला चतुर्वेदी म्हटलं गेलं। ज्याने शास्त्र मुखोद्गत केले त्याला शास्त्री पदवी मिळाली। काय मिळाली? शास्त्री। अलीकडे कोणी शास्त्री पदवीला होतं, शास्त्री पदवी त्याला मिळाली। आणि अशा माध्यमातून ते, महाराज वेद पाठ करणं शक्य आहे का? मग आता 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। देवव्रत रेखे नावाचा अमरावती जिल्ह्यातला मुलगा आहे, 19 वर्षाचा ब्राह्मण पुत्र, त्याने 2000 श्लोकांचं दंडक्रम हे 50 दिवसामध्ये न पाहता मुखोद्गत करून पारायण करून दाखवलं। हे भारत भूमीमध्ये 21व्या शतकामध्ये आज हे होत आहे, मग ते पूर्वी होत नसेल का? आतापेक्षा नक्कीच तेव्हाचे मुलं हे शार्प असतीलच। त्या काळच्या मुलांच्या हातात मोबाईल नव्हता। मोबाईलमुळे मुलं शार्प होत नाहीत। मोबाईलमुळे मुलं त्या ठिकाणी आपली बुद्धिमत्ता विसरत आहेत। माणसं सुद्धा आता हिशोब करायला कधी पेन आणि कागदचा उपयोग करत नाही। पूर्वी असे हुशार होते, आमचे बाबा होते, आजोबा एक, त्या आजोबांना पूर्ण गावाचा व्याजाचा हिशोब लावायला त्यांनाच बोलवायचे। नेमकी, पावकी, दीडकी, बिना हातात पेन घ्यायचे, लगेच हिशोब सांगायचे। आता तुम्ही एकही पोराला सांगा हिशोब सांग, जमणार नाही, तो लगेच कॅल्क्युलेटर काढतो, एका सेकंदात सगळं लगेच कॅल्क्युलेटर। हे वाटतं तेवढं सोपं नाही बरं। अगस्त्य ऋषी एवढे महान आहेत, पण प्रभूंना पाहिलं, बोलण्याताना व्यासपीठावरून खाली उतरून दर्शन घेतलं। सती मातेला असं वाटलं, जो आपल्या पतीचा पाया पडतोय हा काय आपल्या पतीपेक्षा बुद्धिमान असेल? याचं काय ऐकायचं? एक लक्ष देऊ नका, जर कथाकार तुमच्या पायावर लपत असेल तर ती कथाकाराची नम्रता आहे। वास्तविक आता या व्यासपीठावरून कोणाच्या समोर नम्र व्हायचं त्या ठिकाणी अधिकार नाही। आईबाप जरी आले, आईबाप जरी दर्शन घेतात तरी वागता येत नाही बरं। या व्यासपीठाचा त्या ठिकाणी गनिमा आहे। ही त्या व्यासपीठावर बसणाऱ्याची गनिमा नाहीये, ही व्यासपीठाची गनिमा आहे। पण तरी तो नमत असेल तर त्याचे संस्कार आहेत। ते काय आहेत? संस्कार। म्हणजे तो आपल्यापेक्षा कमी आहे असा भाव मनात यायला नको, कारण ते ज्ञानाचं व्यासपीठ आहे, ती गनिमा आहे। व्यासजींना, त्या अगस्त्यजींना पाहिलं आणि अगस्त्यजींना पाहून सती मातेने कंटाळाच केला।
कथा सांगत होते आणि सती मातेला आली जांभडी तोंड केलं आणि सती माता झोपलीच बुवा. सगळी कथा झाली आणि बाबाने उठवलं, चालते का सती? हो म्हणले येते. चला म्हणले तुम्ही पुढे, तुमच्या मागे मी चालते. चालत चालत गेले. बऱ्याच जणांना मला आवडलं बुवा तुमच्या भातखेड्यामध्ये कोणी तोंड करत नाही. आता आलं तरी तुम्ही खाली मानगाल करून घ्या, पण माझ्या समोर करू. खरं सांगू का, इथं झोप यायला कारण काय? तुम्हाला प्रश्न विचारतो, खरं खरं बोला. एखादं लग्न कार्य पार पडल्यानंतर शांत झोप लागते की नाही तुम्हाला? का? तुम्ही निश्चिंत होऊन जातात की आता काही टेन्शन, आता निवांत. झोप शांत जास्त माहेर मध्ये लागते का सासर मध्ये लागते? माहेर मध्ये लागते. खरं बोलले ना तुम्ही. बघा पुरुष मंडळी, आता झोपल्या का लगेच उठायचं, उठ जाय माहेर मध्ये झोपायला. शांत झोप कुठे लागते? माहेर मध्येच लागते. का? माहेर मध्ये माय असते, माहेर मध्ये बाप असतो, माहेर मध्ये सर्व काही असते, पण चिंता नसते. काय नसते? आणि तुम्ही इथं आले आहेत ना, हे तुमचं माहेर आहे. निश्चिंत होऊन जातात म्हणून तुमचे डोळे लागतात. अरे घरी ठरवून सुद्धा झोप लागत नाही रे, ठरवून सुद्धा झोप लागत नाही. अख्खी रात्र ऐकानी तिकानी म्हणे जास रे बाप. माझी मुंबईला कथा होती. ठाणे कुर्ला रोडवर एक कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्स मध्ये तिथे स्थानिक लोकांनी कथा ठेवली होती. कथेमध्ये एक मारवाडी समाजाची म्हातारी यायची. कथा 7व्या दिवशी मला भेटायला आली आणि पैसे ठेवले, दक्षिणा ठेवली, 500 रुपये हात जोडले. बोले गुरुजी इतनी बढ़िया कथा सुनाई आपने, इतनी बढ़िया कथा सुनाई, मैंने ऐसी कथा आज तक नहीं सुनी थी. त्याला म्हटलं आजी तुला नेमकं काय आवडलं, काय आपको क्या अच्छा लगा पूरी कथा में? बोले महाराज मुझे एक ही बात अच्छी लगी, जैसे ही मैं कथा में आती थी आपने पहला नमन का श्लोक शुरू किया, जैसे सोती थी पूरी कथा होने तक मैं उठती ही नहीं थी. आपकी कथा में नींद बहुत अच्छी आती है महाराज, ऐसी कथा मैंने आज तक नहीं सुनी. मतलब वाह रे वाह. बोले महाराज कभी कभार नींद ना आ जाए करे तो मैं यूट्यूब पे आपकी कथा लगाया करूंगी. सांगायचा अर्थ असा आहे, इथं तुम्ही निश्चिंत होता, याचा अर्थ झोपू नका बरं. माय इथं बाप आहे, भोले बाबा आपला, आई जगदंबा आई आपली, आणि व्यासपीठावर तुमचा भाऊ बसलाय, म्हणून टेन्शन घ्यायचं का? घडलं असं. सती माता बाबांच्या मागे चाललीये. चालता 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 परत ते दृश्य पाहिलं. सती माता हसायला लागली. बोले बाबा म्हणतायत का रे सती, का हसतेस तू? तुला हसायला काय, का हसतेस काय तू माझ्या देवाकडे पाहून? म्हणले बाबा एक सांगू का? म्हणले काय? मला परीक्षा घ्यायची. म्हणजे कोणाची? रामजींची. बाबा म्हणले वेडी झाली का? देवाची परीक्षा घ्यायची? देवाची परीक्षा घेतेस? बाबा मला घ्यायची परीक्षा. अगं नको घेऊ, देवाची परीक्षा घ्यायची नसते. नाही मी घेतच नाही, जा म्हणले. मग सती माता सीता झाली. काय झाली? सती काय झाली? सीता झाली. आणि सीता होऊन त्या ठिकाणी निघाली. सीता माता रामकथा समजायला करून घ्यायला खूप त्या ठिकाणी अभ्यास लागतो बरं का. हे आपण वरवरचं चित्र पाहू नका. देवाने विधीचं विधान सत्य करण्यासाठी रामकथा केली. एक सुंदर गीत माझं आवडतंय. विधना तेरी लेख किसी को समझ न आते हैं, जन जन के प्यारा मन से वन को जाते. विधना तेरी लेख किसी समझ न आते हैं. विधीचा लेखा कोणालाच कळत नाही. कर्मे श्रीराम वनवास गेला, वियोग घडला सीता देवी. हे दोनच महत्वाचे आपल्याला. अभंग खूप मोठा आहे पण दोनच. रामचंद्र प्रभू आणि सीता माता. सीता मातेला वियोग होतोय.
सीता माता बनून सती माता गेलेत आणि गेल्यानंतर समोर लक्ष्मणजींनी पाहिल्यानंतर लक्ष्मणजींनी पाहिलं आणि सांगितलं भैया भाभी मां आ गई, भैया भाभी मां आ गई. लक्ष्मणजी जीव आहेत, लक्ष्मणजी मायेच्या अधीन आहेत. त्यांनी माया पाहून त्या ठिकाणी ते घाबरले. त्याला वाटलं खरंच आपली आई आली आहे. रामजींनी पाहिलं आणि रामजींनी प्रथम दर्शी ओळखलं आणि हात जोडला. मां आप अकेली इस वन में घूम रही हो और मेरे बाबा का. काय म्हणले? सती मातेच्या चेहऱ्यावर चौबा काय सांगू तुम्हाला, भावच उरले सगळे. आता तिथं जर मोबाईल राहिलं असतं ना, फोटो काढायला लावला असतं मी. सती माता निश्चित त्या ठिकाणी गलबला झाला सगळं. ओळखलं आणि ती सती माता आता मात्र प्रभू डोळे मिटले, पापणी उघडत नाही तोपर्यंत सगळीकडे पाहिलं. राम सीता सीताराम, राम सीता सीताराम, सगळीकडे एकच रूप दिसतंय. आणि ते रूप पाहून त्या ठिकाणी सती मातेला चक्कर आला, खाली पडली. रामचंद्र प्रभूंनी उठवलं, सती उठ जा, माता उठून जा, आई उठा, सती माता उठा. उठवलं आणि उठवल्यानंतर पाहिलं, माफी मागितली, क्षमा करा म्हणले प्रभूजी, मी तुमची परीक्षा घ्यायला नको होती, आणि वापस निघाले. बाबा हे सगळे पाहत होते. बाबांना अरे 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 सती, देव भेटला होता ग तुला, देव भेटला होता, त्या देवाची किंमत नाही कळाली, तू त्याची परीक्षा घेतली, वापस. आता ऐका महिला मंडळ, पुढचा एक शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे. माझ्या कथेमध्ये एकही वायबार शब्द मिळणार नाही तुम्हाला, एक शब्द जीवनाचं कल्याण करणारा मिळणार आहे. फार लक्ष देऊ नये का? सती मातेने केलेली चूक ती कधी तुमच्या जीवनात घडायला नको, जीवनात कधीच चूक घडायला नको. सती मातेने एक चूक सगळ्यात मोठी केली. सती माता वापस आल्यानंतर प्रभूने विचारलं, रामचंद्र प्रभूने विचारलं सती मातेला, म्हणजे सती गेली होतीस का? हो गेली होती. काय केलंस तू? घेतली का परीक्षा? नाही म्हणली. सांगा खरं बोलली का खोटं बोलली? कसं बोलली? खोटं बोलली. परीक्षा घेतली होती ना, झाली होती ना सीता. आणि ही सगळ्यात मोठी चूक केली. कोणती चूक केली? थांबा माऊली, त्यांच्या तोंडून मला घेऊ द्या. कोणती चूक केली? कोणाशी खोटं बोलली? कथा ऐकताय तुम्ही? पतीशी म्हणा, पतीशी. महादेव नंतर आपण, मी तुमचं सांगतोय. कोणाशी खोटं बोलली? कोणाशी? ही चूक करू नका. कोणती? जगात सगळ्यांशी खोटं बोला, नवऱ्याशी खोटं बोलू नका. गड्याओ, आणि पुरुषांनाही सांगेल, जगात सगळ्यांशी खोटं बोला. बाहेर तुम्ही याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, काहीही करा, पण घरी पत्नीशी कधी खोटं बोलू नका. कारण हे दोघं, दोन शरीर आणि एक प्राण आहेत. ते दोघं पती पत्नी नाही, तर एक परिवार आहे. परिवारातल्या लोकांशी खोटं बोलायचं नसतं. खोटं बोलल्यामुळे परिणाम असा झाला, माय फार लक्ष देऊ नये का? आता ते आले कुठं? परत कैलासात आले. आणि कैलासात आल्यानंतर आता कैलास का त्याने निवडला यासाठी उद्याची कथा आहे बरं का. कोणाची? कुबेराची कथा आहे. कोणाची? कुबेराच्या जन्माची कथा. खूप सुंदर कथा आहे. जसं त्या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सती माता बाबांच्या पूजेला आली. आणि पूजेला आल्यानंतर पूजा केली. बाबा आज ज्या जागेवर सती बसली होती त्या जागेवर बसले. का? बाबांना सती मातेला डाव्या हाताला सती माता बसत होती ना, बसू द्यायचं नव्हतं. का? बाबाचं असं म्हणणं होतं, हिने सीतेचं रूप घेतलंय आणि सीता माझी आई आहे, आणि त्या आईला आता मी पत्नीचा दर्जा देऊ शकत. हिने माझ्या आईचं रूप घेतलंय ना, सीता मातेचं. माझं पूज्य राम आहेत आणि सीता मातेचं, हिला मी आता आईच म्हणेल, हिला मी पत्नीचा दर्जा देऊ शकत. बघ, संकट येतात ना तेव्हा सगळीकडे येतात. सती मातेला कळलं की बाबा म्हणजे ते आता परत मला माझा स्वीकार करणार नाही. आणि योगायोग दक्ष महाराजांच्याकडे यज्ञ ठेवण्यात आला. यज्ञ, प्रजापती नावाचा यज्ञ होता. आणि यज्ञाला सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं. सगळ्यांना, फक्त सती मातेला सोडून सगळ्यांना आमंत्रण दिलं. महादेवांना सोडून सगळ्यांना आमंत्रण दिलं. त्याला कारण काय? बिकॉज त्याला महादेवांचा राग होता. काय राग होता? एकदा मोठ्या सभेमध्ये दक्षाला प्रजापती पदवी भेटली. दक्ष एंट्री केली दक्षाने त्या सर्व सभेमध्ये. दक्ष आल्यानंतर सगळे देव उठून उभे राहिले. महादेव उभे राहिले नाही.
महादेव आपले ध्यानस्थ बसले होते, योग मुद्रे ध्यान मुद्रामध्ये बसले होते. महादेव उठले नाही, याचा याला राग आला. सगळेजण उभे राहिले आणि हा एकटा उभा राहिला. महादेवांना अद्वा तद्वा बोलले. म्हणजे हा महादेव स्मशानात राहतो, अक्कल नाही, याला संस्कार नाहीत. कोण आहे, कोण आलाय आपल्याकडे, कोणाला कसं सन्मान द्यावा कळत नाही. अरे हा देव म्हणायचा अधिकारच नाही, याला कोण महादेव म्हणतं. महादेव आपले शांत स्तब्ध बसून ऐकतायत, कारण ती योगी आहेत. कोण आहे? गीतेमध्ये योगियाची व्याख्या सांगताना भगवान कृष्ण म्हणतात, काय म्हणतात? तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित. ज्याला निंदा आणि स्तुती सारखी आहे, निंदा केल्यानंतर तो रागवत नाही, स्तुती केल्यानंतर तो फुलत नाही, तो खरं योगी आहे. संतुष्टम सततम योगी, योगीची व्याख्या आहे. आणि ते योगी महादेव आहे. त्यांना काय निंदा, काय स्तुती, काही घेणं देणं बाबाला. त्याला अनेक कारणं होती. बाबा हे सगळ्यात मोठे, दक्ष आल्यावर त्यांनी उठायची गरज नाही. दुसरं कारण असं आहे, बाबा ध्यानस्थ होते, दक्षाकडे लक्ष नाही. आणि तिसरं कारण असं आहे, सासरा आल्यावर जावयाने उठायची गरज, कारण मान सासऱ्याचा मोठा का जावयाचा. पण आता नितातील जवळ येतं, सासरा उन्हा येतो ना, आई खुर्च्या ते काटा ते आपला सासरा आपला बस रे बाहुड तरी. आणि माणसाचा स्वभाव पण असा आहे, दक्षासाठी हजारो लोक 33 कोटी देव उठले, त्याला विशेष वाटलं नाही. पण एकटे महादेव उठले नाही, याचा याला राग आला. आणि माणूस असाच आहे, एखाद्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये जाऊ द्या, 100 लोकांनी रामराम घालू द्या आणि एकाने घालू देऊ नका. 100 लोकांनी आपल्याला रामराम केला, याचं आपल्याला कौतुक वाटत नाही. हा एकना काय करले ना आपण, ते खटकस येणे का बरं देखणे आपल्याकडे, येणे का बरं रामराम घाला नाही. अरे 100 लोकांनी केला, त्याचं काय झालं तुला एवढं, पण त्याला त्याचं कौतुक नाही. माणसाची बुद्धीच तशी आहे. दक्षाला राग, सगळ्यांना बोलवलं, महादेवांना आमंत्रण नाही. त्याने पत्रिकेवर टीप टाकली, टीप येताना कैलास पर्वत मार्गेच यायचे अशी टीप टाकली. सगळ्या देवांची वाहनं सजली, सगळ्या देवांनी पिवळ्या साड्या नेसल्या आणि सगळ्या देव्या विमानात बसल्या. याच्यात वाहनाचं विमान यायच्या, असं विमान खाली यायचं. सती माता फुलं तोडत होती आणि सती मातेला विचार, काय का सती, तुला बोलवलं नाही, कुठं तुझ्या बापाकडे येत नाही ना, तुला आमंत्रण नाही का? नाही. असं म्हणत 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 त्या ठिकाणी सगळे विमान जात होती, वाहनं जात होती. सती माता डिचवत होत्या, बाया डिचवत, देवांच्या पत्न्या, तुला नाही बोलवलं, तुझ्या बापाकडे कार्यक्रम आहे. महिला मंडळ तुमचा एक स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे सांगू तुम्हाला? सगळ्या गलीमध्ये आमंत्रण राहू द्या आणि तुमचं घर सोडू द्या. किती राग येतो. म्हटलं ते बोट माझं पण. आणि बाया पण अशा कलाकार राहतात ना, जिच्याकडे आमंत्रण नाही ना, मुद्दाम सजून दजून तिच्या दाराशी येतात. का माय तुमने नाही आमंत्रण नवय भट्ट तुमनच करतो ती बहिणा गोन कोण्या ओल्या करतो. राग येतो, पण सांगेल कोण आता. बायालाही कलाकार. आणि ऐका, या बाया तिला काय म्हणतात, काही वाटायला पाहिजे होतं, तुमले सोड दिनं, बटा गलीलेचे बटा गावले, तुम्ही काय बिघडलं होतं, तुमले देवाल पावतं नव्हतं, तुमलेच का सोड दिनं, असं तोंडावर म्हणतात. आणि पुढे गेल्यावर काय म्हणतात, या विकोट ठिकाणावर. अरे लोक सोपे नाही येत. तू का म्हणे दू तोंडी ये जण, इथं काय तुमच्या तोंडावर बोलतील नाही, पुढे जाऊन काय बोलतील सांगता येत नाही. म्हणून लोकांचं लई मनावर घेत नको जा. थोड सती माता नाराज झाल्या. नाराज होऊन सती माता बाबांकडे आल्या. बाबा काय करायचं, काय झालं का सती, चालायचं का कुठं? माझ्या पित्याकडे. काय झालं सती, काय तुझ्या पित्याकडे? बाबा माझ्या पित्याकडे यज्ञ आहे, यज्ञाचा कार्यक्रम आहे ना, आपल्याला जावं लागेल. सती आपल्याला आमंत्रण नाही ना, आपण कसं जायचं?
सती मातेने खाली तोंड त्या ठिकाणी चेहरा पडला, खाली मान केली. महिला मंडळी एक सांगू का तुम्हाला, तुमचे माहेरचे लोक किती का चुकेरा तरी तुमची बाजू तुम्ही त्यांची घेतल्याशिवाय राहा. जर तुम्हाला बाप गई जर गाई मा नाव सुटी जाईल पत्रिकामा आणि जर माणूस रागे भरणार तुम्ही बापल्यान बोलतीस वैजास मग तुम्ही काय इथला फुगीर आहे ना मन बापले का एक टेन्शन जे का बडा गावना टेन्शन जे तुम्ही समजी लाल पाहिजे ना तुमले काय तुमच्या मन तोंडात आहे तसं तुम्हाला बोलायची गरज नाही. आज तुम्हाला मोकळं करणारे कडे जरा मी ओके नाही हो तुम्ही माहेरची बाजू झाकतात. बाबा समोर सांगितलं, बाबा म्हणले ठीक आहे, पण सती एक गोष्ट लक्षात ठेव. आता हे पुढचं जे गीत सादर करणं बोलणार आहे तुमच्या समोर ते तो भाव सगळ्यांनी समजून घ्या. प्रत्येकाच्या जीवनाचा सार आहे तो आणि तसं माणसाने वागायलाच पाहिजे, वागायलाच पाहिजे, हे वागायलाच पाहिजे. कोणतं गीत आहे? जिस घर में आदर भावना हो उस घर पर जाना चाहिए. जिस घर में आदर भावना हो उस घर पर जाना चाहिए. जहाँ आपको आदर नहीं मिलता हो वहाँ कदई जाना नहीं चाहिए. चाहे वो जिनके घर आप जाना चाहते हो वो अमीर हो या करोड़पति हो या अब्जोपति हो उसके घर का होगा, लेकिन अगर वो हमें मानता ना होगा, हम जाने के बाद हमारी तरफ देखता ना होगा तो उसके घर कभी जाना बोलो जाना चाहिए. जिस घर में आदर भावना हो उस घर पर जाना चाहिए. जिस घर में आदर भावना हो उस घर पर जाना चाहिए. हरि बोल. एक बात झाँकने लड़की आई है, छोरियां कितनी है, हाथ ऊपर उठाओ. बहुत सारी है. आपके लिए अगली लाइन आप सुनोगी, मेरी बात सुनोगी. चाहे बेटी कितनी हो प्यारी, चाहे बेटी कितनी हो प्यारी, उसे घर घूमना चाहिए. उसे घर घूमना चाहिए. उसे घर घूमना चाहिए. आप तो बड़ा भाई हूं मैं. कितनी भी प्यारी बेटी हो उसे सुबह उठकर घर घूमना चाहिए. बेटी पराया धन होती है और कुछ संस्कार उसे भी देने चाहिए. और अगली लाइन होगी बेटों के लिए. बेटे तो बहुत सारे हैं, हाथ ऊपर कीजिए. बेटे कहाँ, क्या बात है आपके लिए. चाहे बेटा कितना हो प्यारा, चाहे बेटा कितना हो प्यारा, उसे सर पे बिठाना चाहिए. उसे सर पे बिठाना चाहिए. उसे सर पे बिठाना चाहिए. किती का मुलगा लाडका असते ना, किती का लाडका असते ना, त्याला डोक्यावर बसवायचं. बापाचा रट्टा ज्यांनी खाल्लाय ना त्यांना विचारा आज त्यांचे संस्कार कसे आहेत. बरोबर तुमच्या कॉलेजची फी भरणारा बाप आहे ना, त्याने बापाचा मार खाल्लाय म्हणून तो संस्कारी आहे. ज्याने बापाचा लहानपणी मार खाल्लाय तो संस्कारी इकडे हो. ऐका, ज्याने बापाचा मार नाही खाल्ला ना त्याची काय परिस्थिती बघा. मी तर म्हणतो पोरांना बापाने मारायलाच पाहिजे, होणारच पाहिजे. चुकला म्हणजे पण बाप मारायला गेल्या की तुम्ही आले मधी, अशा मधी येतात. काय माणूस आहे एवढसा पोर इतका मार. एकुलता एक 7-9 वाजता
पुरुष मंडळी मागे तुम्ही बसले, तुमच्या सगळ्यांसाठी एक कान मंत्र, एक कान मंत्र. या लगेच काय म्हणतात, भाऊ सोपानी शरी मी होतो तो दुसरी. जर तुम्ही मुलाला मारायला गेलेत, जर तुम्ही मुलाला मारायला गेले आणि जर बाई मधमा उनी पोऱ्या बाजूला कर द्यावा ना, आणि बाईले समजडीचं सांगा ना, हा गावात मार, हा तुम्ही सपनमा मारा तर तुम्ही जागेपणे तुम्ही जन्म बदन पडे. मारायची आऊस तुम्ही करायची नाही पुरुष मंडळी. या आपला दल्लासनी करायचे माराने आऊस त्या निंता निंता खुरपे मारपे घेत त्या जुन्या म्हातारींना विचारा तुम्ही. व खर चालतं चालतं ते कळकने मारायचे पण, आणि तीच म्हातारी म्हणे जाऊ दे जेव घेते खायला ते जे जाय ते. आता मारायची हाऊस करायची नाही. मुलाला संस्कार देणं गरजेचं आहे. 500 रुपये रोज कमवणारा पोरगा जर एकदम 1500 आणायला लागला तर बापाने विचारायला पाहिजे वरचे 1000 कुठून आणले. आणि जर तसं होत असेल तर समजून घ्या मुलगा चुकीची कमाई आणतोय. आज गोड वाटेल, उद्या उठून त्रास झाल्याशिवाय. ऐका पुढे. चाहे बेटा कितना हो प्यारा उसे सर पे बिठाना ना चाहिए, पे बिठाना ना चाहिए, उसे सर पे बिठाना ना चाहिए. पुढचा शब्द ऐका, अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यांचे लग्न झाले नाहीत ना आणि आता त्यांनी फॉर्म टाकलाय, लग्नाची तयारी आहे, त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता ज्यांचं झालंय त्यांनी जाऊ दे, त्यांचं काही अडचण नाही बरं का दादू. जवळ तूच आहे ना, चालू झाले 1-2 वर्ष. पण ज्यांची बाकी त्यांना सांगतो, चाहे बीबी कितनी हो प्यारी, चाहे बीबी कितनी हो प्यारी उसे भेद छुपाना चाहिए, उसे भेद बताना ना चाहिए, उसे भेद बताना ना चाहिए. चाहे बीबी कितनी हो प्यारी उसे भेद बताना ना चाहिए, भेद बताना ना चाहिए, उसे भेद बताना ना चाहिए. बायको कितीही प्रेमळ असू द्या, बायको किती जिवाड्याची असू द्या, ज्यांची लग्न झालेले त्या पोरांना सांगतोय, त्यांनी कधीही आपलं गुपित रहस्य बायकोला सांगायचं. सगळ्या गोष्टी बायकोपा सांगू नये, त्यासना कान कच्चा राहतो. बऱ्याच पोरांना सवय असते, पहिला दिन सांगायचं आपलं कॉलेज बाई म्हणे असंच आहे का, थांब म्हणतो. सगळ्या गोष्टी पत्नीजवळ सांगायच्या नसतात, सगळ्या नाही. आता पुढचा ऐका, चाहे भाई कितना हो उसे भेद बताना ना चाहिए, उसे भेद बताना ना चाहिए, उसे भेद बताना ना चाहिए. जिस घर में आदर भावना जाना ना चाहिए, जिस घर में आदर भावना उस घर पर जाना ना चाहिए. माता म्हणली, अहो आपण जाणं योग्य नाही. असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही जाऊ नका, पण मला जावं लागेल. सती माता म्हणले, बाबा म्हणले तू मुलगी तू जाय. मुलगी न बोलवता बापाच्या घरी गेली चालतं, पण जावयाने बिना आमंत्रणाचं सासऱ्याकडे जाऊ. काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊच नाही, काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. कोणाकडे लग्न आहे मानताय, बोलवल्याशिवाय जायचं
काही कुठं आजारी पडला असेल, कुठं मृत्यू झाला असेल, तिथं बोलवायची वाट पाहायची नाही, गेल्याशिवाय राहायचं. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 31 डिसेंबर राजकारणी लोकांच्या पार्ट्या, आमंत्रण आलं तरी जायचं नाही, नकार द्यायचं नाही सांगितलं. आणि जावयाने तर सासऱ्याकडे आपण आमंत्रणाशिवाय जायलाच नव्हतं. आता परिस्थिती अशी झाली, आपण मुलीला बोलवा दिवाळीला, रक्षाबंधनला, जवळ पुढे ये. तुम्हाला आपण दोन्ही जण जाऊ रातभर आणि संगीत घरी. अरे येड्या, बोलवलं मुलीला, तू कशाला येतोय? जावायचे 4 प्रकार आहेत: साखऱ्या, भाकऱ्या, चाकऱ्या आणि ठोकऱ्या. हे शिवपुराणात नाही बरं. साखऱ्या जावई म्हणजे कोण, जो मुंबई पुण्याला राहतो आणि 2, 4, 6 महिन्यामध्ये पहिल्यांदा येतो. त्या जावयाला घरी आल्यानंतर सासूबाईला एवढा आनंद होतो, जवायला तेल मत येऊ का तूप मत येऊ असं. जावयाला नाही बरं, जावयाला खाण्यासाठी. दुसरा आहे भाकऱ्या. तालुक्यात सासरवाडी असते, दोघं सासरा जवई बाजाराच्या दिवशी एकाच रुमालमध्ये हात घालतात, ते एकाच जवळ भेटतात. तिसरा कोणता आहे? चाकऱ्या. गावातल्या गावात सासरवाडी असते, या गलीत गाव आणि त्या गलीत सासरवाडी. सासरा जर गावाला जात असेल, जवायला सांगतो, जय बापू तेवढा डोळ्यातले पान पाच देत, हा जय बापू तेवढी मोठ्यानं टाटर दाबी येत, हा. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे ठोकऱ्या. घर जवई बिचारा इज्जत राहत नाही. इथं कोण नाही ना, नाही कोणी असलं तरी इथला नाही बरं, आहे का? असला तरी इथला नाही. बाबा म्हणले मी जाणार नाही. दक्षराजाची पत्नी आणि सतीमाता आणि 2 शिवगा येणार. बोलवा आपलं नंदी. सतीमाता निघाली. सतीमातेसोबत काही शिवगण, नंदी महाराज हे त्या ठिकाणी निघालेत. कुठं तर ते येण्यासाठी, कुठं? दक्षराजाकडे. सतीमातेने जाताना बाबांकडे पाहिलं. सतीमाता, दक्ष महाराज, नंदी. मधून जागा सोडा. सती महाराज, दक्ष महाराज, नंदी, सती. आपण यांना जागा सोडायला वरतीच करणं काही अर्थ नाही. थोडं वेळ आहे महाराज, माऊली थांबा 5 मिनिटं. ताई, किरण दादा थांबा थोडं. राहू द्या, तुम्हाला ताई म्हटलं गेलं माझ्याकडनं. आता तुम्ही नको ताई म्हणता ना, होते गपला जरा. गड्यावा ऐका, आता तुम्ही खूप हसलात. मी मुद्दाम, मला एवढा विनोद करतही नाही, मला जमतही नाही, पण एक वातावरण जरा फ्रेश व्हावं यासाठी. पण आता पुढचा जो प्रसंग आहे हा हसण्याचा नाहीये, हा डोळ्यातून अश्रू येण्यासारखा प्रसंग आहे. सती माता बाबाला सोडून जाते. जाताना पुढे निघाली, बाबांकडे पाहिलं, तिला लक्षात आलं की मी परत कैलासावर येऊ शकणार, शेवटची भेट आहे बाबाची माझी. बाबांकडे पाहिलं, दर्शन घेतलं,